ते भवरोग संचित क्रिया मानभोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म समचरण सर्वजन सात्र निबामुदाभम जगन्नीत पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसी मातां कंजलम कंजनेत्रम सदैव विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या वेदेश्व संवेद्या आत्मरूपा देवा गणेशु सकलार्थमते प्रकाशो मनी निवृत्त दासो अवधारी जोजी जयांचे क्रिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार आता हरि ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं द्विमलमचलं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जयाचा जन्म जगी नामात झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा संत श्रीपाद मूर्ती नमस्कार माझा संत रामदास मूर्ती विठ्ठल आता वंदू रंगभूमिका अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चाले सकळा नामा म्हणे विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महाराष्ट्र नावाचा राज्य पुणे नावाचा जिल्हा इंद्रायणीच्या कुशीत बसलेले देहू गाव त्या देहू गावामध्ये अवतार कार्यासाठी आलेला मात्र माझ्या बाबाजी चैतन्यांचे पटशिष्य जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत साधू तुकोबाराय या तुकोबारायांचा नामपर प्रकरणातील मंगलाचरण या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग किंवा 2 चरण असणाऱ्या बाबांच्या सेवेसाठी उपस्थित सुरुवात करण्यासाठी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे आणि तो परिहार म्हणजे असा श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांचे गुरु उतुमापा सर्व विश्वाचे गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीनं गंगामयीच्या उगमानं हा पुनीत झालेला नाशिक जिल्हा माणसाच्या शरीराला
एखादा इंद्रिय असो अथवा नसो, बरं का ना, माणसाच्या शरीराला एखादा इंद्रिय असो अथवा नसो, पण माणसाला नाक असणं गरजेचं. काय असणं गरजेचं आहे? नाक. आणि ज्याला नाक नाही त्याला कुठं झेडता येत नाही. परमार्थाचं नाक ज्याला समजलं जातं, नासिक. नासिक हे नासिक आहे. कारण जिथून परमार्थ सुरू झाला, माऊली महाविष्णू ज्ञानोबा असतील त्यांना जे तत्व मिळालं, निवृत्तीनाथ महाराजांच्या माध्यमातून जे तत्व मिळालं, त्या तत्वाचा उगम या जिल्ह्यात झालेला आहे. आणि आपल्याला जे तत्व मिळालं त्याचा विशेषत्वाने ज्याचा उगम तो पण नाशिक जिल्ह्यात झालेला आहे. असा असणारा नाशिक जिल्हा. आणि त्या नाशिक जिल्ह्यातील तालुका इगतपुरी, ज्याला असं वाटतं, बरं का, ज्याला असं वाटतं आपला जन्म आणि मरण याची गत ज्याला पुरी व्हावी असं वाटतं, त्याचं नाव इगतपुरी. जन्म आणि मरणाची गत पुरी जिथं झाली ना, जिथं पूर्ण होते त्याला म्हणायचं इगतपुरी. आणि तुमची आमची ज्या महात्म्यानं गतपुरी केली जन्म आणि मरणाची, तो हा इगतपुरी तालुका. आणि त्या इगतपुरी तालुक्यातील हे छोटस देहू गाव, श्रीपाद बाबा म्हणायचे, सांगायचे, 9 खंड पृथ्वी, 10 खंड काशी आणि 11वा खंड घोटी. अशा घोटी गावामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण साधक मायबाप, ज्या महात्म्याचा जन्म 1920 साली झाला, त्या महात्म्यानं हाडाचं काय केलं, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, तर हाताच्या फोडासारखं त्या अनादिकाल स्वरूपाचं असणारं जे तत्व आहे, त्या तत्वाला जपून तुमच्या आमच्यापर्यंत ते तत्व आणलं. असे श्रीमद सच्चिदानंद स्वानंद सुखदेवासी सच्चिदानंद श्रीपाद बाबा, त्यांना ज्यांनी साथ दिली असे असणारे सच्चिदानंद रामदासजी बाबा बुधवारी व राम लक्ष्मण जोडा, समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांचा 28वा पुण्यतिथी सोहळा. आणि या सोहळ्याच्या माध्यमातून पवित्र तीर्थक्षेत्र घोटीगाव, या घोटी गावामध्ये चालत असलेला 2.5 दिवसीय वारकरी वैष्णव मेळावा, या वारकरी वैष्णव मेळाव्याचं 28व्या वर्षातलं पहिलंच उद्घाटन कीर्तन पुष्प माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला दिलेलं आहे. आणि या मेळाव्याचं, या पुण्यतिथी सोहळ्याचं जे आयोजन करतात ते आयोजन मंडळ, स्वागत समिती अध्यक्ष असतील आमचे गुरुवर्य हरिभक्त बाबराव बाबा पागडे, आणि उपाध्यक्ष असतील आमचे गुरुवर्य मधुकर भाऊ आरोटे, उपाध्यक्ष, त्याचबरोबर सचिव असतील ज्ञानेश्वर नाना पाटील आणि विठ्ठलपंत भागडे खजिनदार, आणि आमचे सचिव मंडळी असतील. आता हे सचिव खूप मोठी आहे, पण मला काही नाव याच्यात लिहिलेले आहेत, पण व्यक्तिगत काही कोणाची ओळख नसल्या कारणानं आणि कार्यक्रमाला पण जरा उशीरच झालाय, त्याच्यामुळे कोणाचा व्यक्तिशः नामोल्लेख करत नाही. आता इथे कीर्तनाला महाराष्ट्र बसलेले आहेत सगळे. हो, महाराष्ट्रभरची मंडळी कीर्तन करत फिरतात. आणि आम्ही जन्मल्यापासून या परमार्थात जेव्हापासून आलो तेव्हापासून आम्ही ज्या व्यक्तींचं कीर्तन ऐकले, त्यांचं ती मंडळी आज माझं कीर्तन ऐकायला, हेच माझं मोठं भाग्य आहे. सर्व विश्वस्त मंडळी सुंदर असं नियोजन केलं. पण अण्णा एक खंत वाटते बरं का, हो, ज्या असं म्हणलं जातं, जो आवडे सर्वांना तो आवडे ईश्वराला. हो, आमच्या अहिल्यानगरचं वैभव, हो, या ट्रस्टीचे खजिनदार वैकुंठवासी ब्रह्मलिंग हरिभक्त परायण आमचे संजयजी भाऊ नगरे, हो, यांचा या बाबांच्या कार्यामध्ये खूप मोठा हात लागला. कारण असं म्हणलं जातं की एक कुटुंबातला एक माणूस गेला तर काही वाटत नाही, हो, पण त्या कुटुंबाला जर पोचणारा माणूस जर गेला तर ते अख्खा कुटुंब पोरक होते. तसंच या समर्थ सद्गुरूंच्या कार्यामध्ये ज्यांनी अख्खा आयुष्य वाहून घेतलं होतं आणि तन मन धनाने ज्यांनी या सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांची जी धुरा आहे ती खांद्यावर घेतली, अशा असणारे आमचे हो, त्यांचं वैकुंठ गमन झालं. पण आठवण काय माहिती बरं, काय महिन्यातून एकदा तरी आठवण येते का माहिती का? असा चांगला साधक जन्माला यायला ना
त्या आई वडिलांची कुस पवित्र लागते आणि आपलं सुद्धा भाग्य लागतं. विठाला भरपूर मंडळीत आमचे आरोग्य अण्णा असतील, हिम्मतचे अण्णा माळी असतील, आमचे गुरुवर्य ज्यांनी आम्हाला हाताला धरलं आणि या व्यासपीठावरती उभा केलं. अशा असणारे गुरुवर्य हरिभक्त परमविलासजी बाबा मधने असतील, जोडीरामदादा शिंदे असतील, आमचे बागले बाबा असतील. विशेषत्वानं या परमार्थाचा प्रसार आणि प्रचार हे तत्व सगळ्या जगासमोर श्रीपाद बाबांनी आणलं, पण त्या बाबांना आमच्या नगरकडे आणण्याचं काम त्यांनी केलं. असे असणारे हरिभक्त परायण गुरुवर्य नामदेवजी अप्पा बिलाडे या सर्व संत महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं जे 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे त्याचा पदापदाने विचार करतो. विठाला तुटे भवरोग संचित क्रियामान भोग. तुकोबराय सांगतात जर भवरोगाला जर घालवायचं तर भव्याचा इको कमी करा आवाज करतात. जर याचा रोग जर घालवायचा जर असेल, कोणता रोग? भवाचा रोग या जीवाच्या मागे लागलेला आहे. जन्माला येणं मरण, जन्माला येणं आणि मरण हा भवरोग लागलेला आहे. आणि या भवरोगातून या जीवाला मुक्त करण्यासाठी कोणत्या तरी एखाद्या डॉक्टरची गरज असते. हो, जसं शरीराला रोग लागल्याच्या नंतर शरीराला जर रोग लागला तर डॉक्टरकडे जावं लागतं आणि मनाला जर रोग जर लागला तर समर्थ सद्गुरूकडे जावं लागतं. विठाला विठाला आमचे संत सांगतात शरीराचा रोग डॉक्टर बरा करतो. जर रोग जर मोठा जर असेल तर डॉक्टर काय करतो? ऑपरेशन करतो. ऑपरेशन तू कुठं नेतो? ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटर मध्ये नेतो आणि काय करतो? शरीराचं ऑपरेशन करतो. ऑपरेशन केल्याच्या नंतर त्या जीवाचा त्या शरीराचा रोग नाहीसा होतो. म्हणून डॉक्टरकडे जावं लागतं. आणि आमचे समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबांनी काय केलं? या जीवाला अनंत जन्मापासून जन्माला येणं आणि मरण, ज्या मनामुळे रोग लागलेला होता त्या मनाचं ऑपरेशन केलं. त्यांनी एका 4 भिंतीच्या ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं आणि कुणाचं ऑपरेशन केलं? मनाचं ऑपरेशन केलं. भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्यान मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरवणिया. हो, आत्मस्वरूपात घातलं. आणि कशाचं ऑपरेशन केलं? मनाचं ऑपरेशन केलं. आमचे गुलाब बाबा जाधव सांगायचे सुपेचे नगरचे, ते म्हणायचे भाऊ तो डॉक्टर पण असा पाहिजे ऑपरेशन करणारा, स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू साधू पाहिजे, तेव्हा त्याला ऑपरेशन जमतं. नाहीतर डॉक्टर होय नाशिककडे बघतो, इगतपुरीकडे चलतो, असा जर डॉक्टर जर असेल तर फरक पडेल का? पडू शकत नाही का? कारण त्याच्या हातच नाही. मी एक विनोदाला एक दृष्टांत सांगत असतो बऱ्यापैकी, तुमच्याकडे फक्त टच करून जातो. आमचा नगर शहर भाग, आम्ही रोज सकाळी फिरायला जायचो आणि फिरायला जात असताना मित्र फिरायला सकाळचं जायचो मॉर्निंग वॉकिंगसाठी, एक्सरसाइज करण्यासाठी. आणि असं फिरायला जात असताना एक दिवस दोघं जण फिरायला जाणार, पण एक दिवस मी सांगितलं दादा मी काही येत नाही, तू तुझा सकाळी फिरायला जा. तो मित्र मला बोलला दादा मी जातो फिरायला. रात्री जेवण खाऊन करून व्यवस्थित झोपला आणि सकाळी जेवण खाऊन सकाळी झोपेतून उठल्याबरोबर त्याला एका माणसाचे 2 माणसं दिसायला लागले. किती? एका माणसाचे 2 माणसं दिसायला लागले. झोपेतून उठला, अंगावरचं पांघरून काढलं, आईकडे गेला, आईला बघितलं, त्याच्या डोक्यामध्ये चक्कर बसली. अरे रात्री तरी एकच मम्मी होती, पप्पाने रात्रीतून काय पराक्रम केला, दुसरी मम्मी आणून ठेवली. त्यानं आईने मम्मीने दुसरी मम्मी आणली म्हणून पप्पाकडे गेला आणि पप्पाला सांगायला गेला तर पप्पाकडे बघताना त्याला एका पप्पाचे 2 पप्पा दिसायचे. कुणाला? महाराजाला नाही, मित्राला. एका मित्राचे 2 मित्र दिसायचे. त्याच्या आईने वडिलांना सांगितलं याला दवाखान्यात घेऊन जा. गाडीवर टाकलं. सकाळची वेळ होती, 8-8:30 वाजले. डॉक्टरकडे गेले. डॉक्टरचा दवाखाना बंद होता. डॉक्टर साहेबांना उठवलं, उठा. डॉक्टर डोळे चोळत होते. काय दुखतंय? म्हणलं काय नाही, पेशंट आणले या कॅबिन मध्ये.
डॉक्टर आतून कॅबिन मध्ये आले, बाहेरून आम्ही दोघ जण आत गेलो. डॉक्टरनी दरवाजा खोलला, आत खुर्चीवर बसलो. समोरून डॉक्टर बोलत होता, इकडून आम्ही बोलत होतो. संभाषण चालू होतं. डॉक्टरने विचारलं, बोला काय झालंय? म्हटलं हा माझा मित्र रात्री व्यवस्थित जेवण खावण करून झोपला, सकाळी उठल्याच्या नंतर एका माणसाची 2 माणसं दिसायला लागले. डॉक्टर मला म्हणतो, तुम्ही 4 जण माझ्याकडे कशासाठी आले? डॉक्टर काय बोलला? तुम्ही 4 जण माझ्याकडे कशासाठी आले? रोग कोणाच्या अंगात होता? हो, पेशंटच्या अंगात तर आहे, पण पेशंट पेक्षा जर ठाचून जर रोग जर डॉक्टरच्या अंगात जर भरलेला जर असेल तर तो डॉक्टर पेशंटला नीट करू शकतो का? माझी महाराष्ट्रभर फिरणारे डॉक्टर आहेत, यांच्याच अंगात द्वैताचा रोग आहे, दुसऱ्याला काय बरं करू शकतो? जर डॉक्टरच्या अंगात जर रोग जर ठासून जर भरलेला असेल तर तो पेशंटला बरा करू शकत नाही. आमचे तुकोबराय सांगतात, तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, तुका म्हणे रोग वैद्याची वैद्याची अंगी, तुका म्हणे रोग 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 वैद्याची अंगी, तुका म्हणे एक मिनिट. विरोधात खैरगाव साधन परिवाराची दिंडी दाखवत झालेला आहे. कृपया विश्वस्त मंडळाचे सदस्यांनी त्या दिंडीचं स्वागत करायचं आहे. ऋषी स्पीकर बंद करा, 2 मिनिटं स्पीकर बंद करा तिथला. दिंडीचं स्वागत करायचं आहे कृपया. दोन मिनिटं स्पीकर बंद करा. वैद्याची अंगी नाही करी जगी उपकार. तुकोबराय सांगतात, जर रोग जर डॉक्टरच्या अंगात जर ठाचून जर भरलेला जर असेल तर डॉक्टर पेशंटला नीट करू शकत नाही. पण डॉक्टर जर नीट जर असेल तर समोरचा पेशंट सुद्धा त्याला त्या गोळ्या औषध ते पचावे अशी त्याची शक्ती पाहिजे. का तर आपल्याला जर रोग जर लागला, आपल्याला जर दुखणं जर आलं तर आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरला सांगतो, डॉक्टर माझं अंग दुखतंय. डॉक्टर सांगतो आडवे झोपा, चेक करतो. चेक केल्याच्या नंतर तुमच्या रोगाचं निदान करून त्यावर तुम्हाला औषध देतो. 3 दिवसाची औषध देऊन डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतो एवढी औषध घ्या, 3 दिवस मला परत भेटायला या. डॉक्टरने औषधं दिले, पेशंटने औषधं खाल्ले, पण 3 दिवसात काही फरक पडेल नाही.
परत डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला सांगितलं काय फरक पडेना. डॉक्टर सांगतात परत अजून तुम्हाला गोळ्या देतो, इंजेक्शन देतो. डॉक्टरनी गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिले आणि परत घरी पाठवलं. 3 दिवसानंतर परत पेशंट डॉक्टरकडे गेला, काही फरक पडेना. डॉक्टरनी सांगितलं आता तुम्हाला सलाईन लावावं लागेल. डॉक्टरनी सलाईन लावलं, इंजेक्शन पण दिलं, गोळ्या पण दिल्या आणि परत घरी पाठवलं. परत पेशंट 3 दिवसानंतर गेला आणि पेशंटने सांगितलं काही फरकच पडेना. डॉक्टर त्यावेळेस म्हणतो भाऊ आता माझे उपचार सर्व संपून गेले. का तर माझ्या गोळ्या आणि औषधाला तुमची बॉडी रिस्पॉन्स देत नाही. काय देत नाही? रिस्पॉन्स देत नाही. तसं श्रीपाद बाबांनी वाजत असे बोंब कोणी नाही कधी कानी बोंब मारून सांगितलं. पण अशा बरेच जण सांगतात आम्ही तुमच्या श्रीपाद बाबाला पाहिलं, आमची जेवायला आणते, आम्ही चहा पाजला, दूध पाजला. हो पण त्यांनी जे सांगितलं ना त्यांच्या औषधाला तुमची बॉडी रिस्पॉन्सच देत नव्हती. जी बॉडी रिस्पॉन्स देत नाही तिला किती जरी गोळ्या आणि औषध जर ओतले तर त्याला फरक पडू शकत नाही. आणि जिथं फरक पडत नाही तिथं ऑपरेशन केलं जातं आणि ते ऑपरेशन डॉक्टरच्या माध्यमातून करता येतं. मनाचं ऑपरेशन श्री गुरुच्या माध्यमातून करता येतं. आणि ते श्री गुरु काय करतात? मी मगाशी ओवी सांगून गेलो, भ्रांती पासून हिरतली त्या जीवाची भ्रांती दूर करतात. भ्रांती काय करतात? काढतात. आणि भ्रांती काढण्यासाठी स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ दयाळू साधू लागतो. तो साधू काय करतो? अंतकरणावरती आलेला मल, विक्षेप आणि आवरण या 3 प्रकारचं दोष, 3 प्रकारचं आवरण अंतकरणावरती आलेलं आहे. ते संत काय करतात? त्या नामाच्या माध्यमातून मल, विक्षेप आणि आवरण हा दोष काढण्याचा प्रयत्न करत असतात. विठ्ठल संतांचा पुण्यतिथी 16 आहे. ज्या महात्म्याने हाडाचं काढ करून रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून तुमच्यासाठी रात्रीचा विचार केला नाही, दिवसाचा विचार केला नाही. पण फक्त आणि फक्त बुडते हे जन न देखावे डोळा येतसे कळवळा म्हणूनिया. जे जन बुडते त्या बुडत्या जनाला हात धरला आणि त्या बुडणाऱ्या भवसागरातून काय केलं? बाहेर काढलं. आणि बाहेर काढून त्याला काय सांगितलं? आई करे जना तुझ्या स्वैताच्या खुना पंढरीचा राजा मना माझी स्मरावा. हे जना, हे जीवा, आई तुझं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे. देवाच्या चिंतनामध्ये तुझं हित आहे. पण जीवाने चिंतन सोडलं आणि नको त्याच्या मागे लागला जीव. कशाच्या? जीव. संतांनी जे सांगितलं त्याला सोडून जीव भरकटू लागला. आणि भरकटल्यामुळे त्या जीवाची काय झाली? फजिती. कोणती फजिती झाली? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरक्षयणम. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. त्या जन्म आणि मरणाचं राजकारण त्या जीवाच्या मागे लागलं आणि तो जीव त्या त्रासाने जाम होऊन गेला. हो, माझ्या समोर बसलेली सर्व मंडळी, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या घरी घड्याळ आहे का? होय, झोपल्या का काय? हा घड्याळ आहे. इलेक्शनचं नाही बोलत बरं मी, भिताडीवरचं बोलतोय. ते भिताडीवरचं घड्याळ आहे. त्या घड्याळाला काठी किती? सगळे अंगठे बाद धरायचे काही. अहो घड्याळाला काठी किती? असं बोला याला काय बुलडोझर लावायचा? घड्याळाला काटे 3. तुमच्या घरातल्या भिंतीवरचे घड्याळाचे 3 पण काटे फिरतात का एकच काटा फिरतो? हा, एकच फिरतो. 3 पण फिरतात. हो, 3 पण काटे दुपारी 12 वरती आले की दुपार होते. परत ते 12 तासानंतर काटे फिरले की 12 वरती येतात, रात्र होते. परत ते दुपारी 12 वाजता येतात, डोक्यावर सूर्य येतो. परत ते फिरून 12 वरती येतात, रात्र होते. त्या घड्याळाच्या काट्याचं फिरणं चालू आहे. 12 वरती येणं, परत 12 तास फिरणं,
फिरणं चालू आहे, त्या घड्याळाच्या काट्याचं फिरणं बंद करायचं असेल तर काय करावं लागेल? होय, जागरण गोंधळ झाला. अहो, घड्याळाच्या काट्याचं फिरणं बंद करायचं काय करावं लागेल? किती अक्कल आहे? सेल काढावं लागेल, आहे की नाही? अक्कल सेलच काढावं लागेल. सेल जर काढला तर घड्याळाचे तीन पण काटे फिरायचे काय होतात? बंद होतात. म्हणजे घड्याळाच्या काट्याचं फिरणं बंद करायचं असेल तर सेल काढावे लागतील. आणि ज्या वेळेस घड्याळाच्या काट्याचे सेल काढले जातील त्यावेळेस त्या काट्याचं फिरणं काय होईल? बंद होईल. मी त्या घड्याळाचं नाही बोलत, हे 3.5 हाताचं घड्याळ आहे, याला पण 3 काटे, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. हे घड्याळाचे 3 पण काटे जन्म आणि मृत्यूच्या रांगामध्ये फिरतात. या घड्याळाच्या काट्याचं फिरणं बंद करायचं असेल तर काय करावं लागेल? त्याचा सेल काढावा लागेल. याचं काय करावं लागेल? याचं काय करावं लागेल? याचा मी सेलच काढावं लागेल. कोणता सेल? कोणता सेल आहे? याला पण वासना नावाचा सेल आहे. आमचे तुकोबाराय सांगतात, संत चरण राजा लागता सहज. पुढं काय? एकदा संतांची चरण जीवनामध्ये प्राप्त झाले की जो वासना नावाचा सेल आहे, वासनेचे बीज जळून जाय. ते काय एकदा वासनेचं बीज जळून गेलं, आता नाही येणे जाणे. वासना नावाचा जो सेल आमच्यामध्ये होता, वासना नावाचा जो सेलमुळे आमचं घड्याळाचं चक्र चालू होतं, तेच आमच्या साधून काय केलं? ते वासनेचा सेल काढून टाकला आणि आता आमचं फिरणं काय झालं? बंद झालं. एकदा फिरणं बंद झालं की मग आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. तो जीव परत जन्माला येत नाही. कारण जन्माला येतो तो जीव. लोक म्हणतात आत्मा, आत्मा कधी जन्माला येत नाही, आत्मा कधी मरत सुद्धा नाही. आमचे बाबा सांगत असतात, मधले बाबा, जन्माला येतो तो जीव येतो आणि जातो तो जीव जातो. श्वास कधी येत पण नाही, श्वास कधी जात पण नाही. फुग्यामध्ये हवा भरली आणि तो फुगा फुटला. हवा फुटेल का फुगा फुटेल? काय फुटेल? फुग्याचं आवरण फुटतं. माऊली ज्ञानोबा बघा दृष्टांत मांडतात, पै आटवी घट बुडाला, आत बाहेर उदके भरिला, दैव गत्या जरी फुटला, उदक काय फुटे. माऊली ज्ञानोबा चिंतन करतात, घट पाण्याने भरलेला आहे आणि तो समुद्रामध्ये सोडला. समुद्रामध्ये सोडल्याच्या नंतर लाटाच्या माध्यमातून तो घट फुटल्या गेला. मला सांगा, घट फुटला का पाणी फुटलं? हो, घट फुटला. वास्तविक पाहायला गेलं तर पाणी फुटत नाही. तुमचं आत्र तर कुठं जात पण नाही, कुठे येत पण नाही. आमचे मध्य बाबा सांगत असतात, हा कोणता हायवे? हा समोरचा मुंबई हायवे ना, नाशिक मुंबई हायवे. हा रोड इकडे कुठं जातो आणि इकडे कुठं जातो? बाबा विनोदाने म्हणत असतात, रोड नाशिकला मुंबईला जातो का तुम्ही आपण येतो जातो? हा, तुम्ही आपण येतो जातो का रोड येतो जातो? रोड कुठंच येत नाही, रोड जागेवर आहे. रोड कुठं जात पण नाही, रोड कुठं येत पण नाही. येतं जातो कोण? माणूस येतो आणि जातो. तसं आत्मतत्व जागेवर फिट आहे, ते कुठे येत पण नाही आणि ते कुठे जात पण नाही. जातो येतो कोण? तो जीव आहे. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंग हरी रूप. जन्माला येण्याची कारण साधू संत मांडतात. आमच्या आद्यगुरु शंकराचार्यांनी पण विवेकचूडामध्ये जन्माला येण्याची कारण मांडली. जन्माला येण्याचं कारण काय? संत जन्माला आले, देव जन्माला आला आणि जीव पण जन्माला आला. येण्याची कारण भिन्न आहे. तो जीव जन्माला आला अनिच्छा प्रारब्धाने, संत जन्माला आले स्वइच्छा प्रारब्धाने आणि देवाला आणावं लागलं. हे सगळं चिंतन तुम्हाला माहिती आहे, पण फक्त आणि फक्त मला आज अंडरलाईन करायची जीवाच्या खाली. कारण हा जीवाच्या मागं
कारण संतांचं येणं जाणं स्वतःच्या हातात आहे. जीवाचं स्वतंत्र नाही. जीवाची इच्छा नसताना सुद्धा जीवाला यावंच लागते. येण्याचं कारण काय? माऊली ज्ञानोबा म्हणतात, अगा कर्मी जे का उरावे तेही सुख दुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे देहाय का. माऊली ज्ञानोबा सांगतात कर्म शिल्लक राहिले ते यावं लागतं. नागबाबा म्हणतात पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पाप पुण्य वासना आणि कर्म हे जर शिल्लक जर राहिलं तर जन्माला यावं लागतं. आणि जन्माला आल्याच्या नंतर पुढचं भोगता 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 मागचं फेडता 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 पुढचं काय करावं लागतं? तयार करून ठेवावं लागतं. जसं घरामध्ये पोत्यामध्ये भरलेली जी ज्वारी आहे ती ज्वारी जिवंत आहे. पेरल्याच्या नंतर ती उगवते. उगवल्याच्या नंतर परत ती काही खाल्ल्या जाते, परत काहीतरी पेरण्यासाठी काढून ठेवावी लागते. तसं जीव कर्म करत 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 मागचं फेडतो आणि पुढचं तयार करत ठेवतो. तुमच्या घरामध्ये शेंगदाणे आहेत का? शेंगदाणे मावशो आज एखाद्या शेंगदाणे वापरले असते चांगले. शेंगदाणे जिवंत का मेलेले? जिवंत. त्याला मारण्यासाठी काय करावं लागेल? लागते काय? बाजून पण नाही जमायचं, कुठून पण नाही जमायचं. शेंगदाणा हातात घ्यायचं, वरचं लाल टरकल काढायचं. काय करायचं? हातात शेंगदाणा घ्यायचं, वरचं काय करायचं? लाल टरकल काढायचं. एकदा त्या शेंगदाण्याचं टरकल गेलं की तो मुक्त. मी त्या शेंगदाण्याचं नाही बोलत, 3.5 हाताचा शेंगदाणा आहे. याच्यावरती मी देह नावाचं टरकल आहे. देह भाव टाकिती इंद्रिय विषय विसरती तया स्वभावे प्रचिती प्रगट होय. माऊली ज्ञानोबा म्हणतात ज्या क्षणी तुम्ही देह भाव टाकताल, ज्या वेळेस तुम्हाला देह भाव टाकण्याची क्रिया माहिती पडेल, देह भाव टाकिती, देह भाव टाकला पाहिजे. मी करता मी भोगता हा देहावरती अंतकरण वृत्तीवरती आपण जडून घेतलेले. काय माहिती का? अनंत जन्माचे कर्म आणि त्या अनंत कर्माच्या अनंत वासना, त्याच्यामुळे ते अंतकरण वृत्तीला फिट जुळलेले, चिटकून बसलेले. हो, जसा गुळाच्या ढेपीला मुंगळा चिटकावा आणि तो मुंगळा जर तोडून जर काढला ना त्याचं बुड तुटन, पण तोंड नाही सोडायचं. कशाचा? गुळाच्या ढेपीचं. त्याचं बुड तुटून येईल माग, पण तो गुळाच्या ढेपीला सोडायचा नाही. तसं आपलं झालंय ना, आपण त्याला सोडायलाच तयार नाही. का? अनंत जन्माचे कर्म आणि त्या अनंत कर्माच्या अनंत वासना अंतकरण वृत्तीवर जोडलेले आहे. तुम्ही म्हणताल कशा अनंत जन्माचे अनंत कर्म, अनंत कर्माच्या अनंत वासना कशा असतील? तर तुम्हाला 1-2 मिनिटात सांगून देतो. हो, तुमच्या इकडं बाळ होतात का? बाळ मायला बाळ मुलं होते का? मुलं. मग मुलं झाल्याच्या नंतर ती मुलं होतात पुढे जर जन्माला येतात मुलं, माहेरी का सासरी? तुम्हाला काय झालेच नाही काय? माहेरी डिलिव्हरी ताई झाली की सासरचे लोक बघायला आले की येताना काय घेऊन येतात? आमच्या नगरी भाषेत बाळातीडा. तुमच्या इकडे काय म्हणतात? आमच्या नगरी भाषेत बाळातीडा घेऊन येतात. बाळातीड्यामध्ये काय काय आणतात माहिती का तुम्हाला? काय आणतात? खारी, खोबरं, तूप, साखर, रवा, काजू, बदाम, पिस्ता, मनुके, अक्रोड सगळं आणतात. कोणासाठी? बाळासाठी. काय एवढं पडलं बाबा सगळं? बाळ काय काय खात? ते बाळ काहीच खात नाही, पण सगळं बाळासाठी. अनुषंगाने बाळाचे, पण बाळ काहीच खात नाही. बाळाला कपडे, टाळीवर घालायला तेल, नवीन कपडे सगळं आणतो, खायला सगळं आणतो, पण बाळ त्याच्यातलं काही खात नाही. मग सगळं त्या घरामध्ये ठेवलं जातं. आणि आमची बाळाची आजी जी आहे ना, म्हणजे बाळाच्या वडिलांची जी आई आहे, ती बाळ बघायला घेते. आणि बघायला घेतल्याच्या नंतर ते बाळ हातात घेतलं, चांगलं निहारून पाहते. आणि ज्या वेळेस ते खाली ठेवायचं बाळ, त्यावेळेस हळूच पाकिटात बोट घालते, हात घालते आणि काय काढते? नोट. कितीची? मारा झाला नाही द्यायची, मारायचं फक्त आपल्याला. 200ची नोट काढली कोणी? आजी. बाळाच्या हातात दिली.
ती 200ची नोट बाळाच्या हातात दिली की ते बाळ जाम नोट पकडून ठेवते. किती वेळा त्याच्या आईने त्या बाळाच्या कानात सांगितलं ती जाम नोट पकडून ठेव, जाम पकडून ठेव. हा ते सांगितलं नाही सांगितलं. ती नोट जर बाळाच्या हातातून काढायला गेला तर नोटीचा तुकडा होईल, पण नोट काय बाहेर येणार नाही. मग ते 4 दिवसाचं बाळ, 10-15 दिवसाचं बाळ ज्यार ती नोट जाम पकडून ठेवते त्याला काहीच कळत नाही. मग नोट जाम पकडून ठेवण्याचे संस्कार कोणत्या जन्मातले? हे कोणत्या जन्मातले संस्कार आहेत? अनंत जन्मातले. बरं एवढं जाऊ द्या. ज्या वेळेस बाळ जन्माला आलं ते बाळ धुतलं आणि पुसलं. आमच्या ताईंनी कपड्यामध्ये गुंडाळलं आणि आईकडे दिलं आणि आईला सांगितलं आता स्तनपान करा. सांगितलं की नाही? आईला सांगितलं स्तनपान करा. आईला पाना फुटला. आईने बाळ घेतलं, वरून पांघरून टाकलं आणि आज स्तनपान करत होतं कोण? 8 तासाचं बाळ. त्या 4-8 तासाच्या बाळाला दूध वड, 5ची मोटर लावून वड, 2ची मोटर लावून वड, 1ची मोटर लावून वड आणि ते दूध चांगलं वड. हे कोणी सांगितलं? त्यांनी दूध प्यायला सुरुवात केली की ते बाजूला काढलं की बॉम्ब ते ठाण करत. त्याला बाजूला जर काढलं की ते रडतंय आणि जवळ नेलं वडायला लागलं की शांत बसले. म्हणून वडावडीचे जाम पकडून ठेवण्याचे संस्कार कोणत्या जन्मातले? कोणत्या जन्मात? ते अनंत जन्माचे अनंत कर्म, ते अनंत कर्माचे अनंत वासना, ते अनंत कर्म मृत्यूवर जोडल्या जाम चिटकून बसलेल्या आहेत. आणि त्या वासनेपासून त्या जीवाला काय करायचं? बाजूला करायचं. जसं गाय जर लय पळत असली तर तिचं टंगड मोडायचं. बरोबर आहे की नाही? म्हणजे तिला काय बांधायचं? लोडणं. हा तसं हे मन भटकतंय आणि या मनाला माझ्या श्रीपाद बाबांनी आणि रामदास बाबांनी लोडणं लावायचं काम केलंय. विठ्ठला विठ्ठला तुम्ही आपण भाग्यवान आहेत राजांनो. का तर आपण इथपर्यंत आलो. नाहीतर आज बाजारात काय पाहायला भेटते? बाजारात म्हणण्यापेक्षा जगामध्ये काय पाहायला भेटते? हो, एक सहज मधल्या बाबांच्या मुखातून दृष्टांत ऐकलेला सांगतो. तुम्ही पण ऐकलेला असेल, जुनी मंडळी आहे पण सांगतो. एक होतं मोठं गाव आणि त्या गावामध्ये डोंबऱ्याचा खेळ आलेला होता. काय आलेलं होतं? डोंबऱ्याचा खेळ मोठा आलेला होता. तो बाबा आहे ना डबडं आणलेलं होतं मोठं. डबडं वाजवायचा, चौकात यायचा, डुम 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 करायचा. आज संध्याकाळी ठीक 5 वाजता आपल्या गावाच्या चौकामध्ये खेळ जमणार आहे. तरी सर्व नागरिकांनी हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित राहावं. डुम 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 डुम. लोकांची गर्दी कुठं? चौकात. सगळीकडून माणसं, मध्ये डोंबारी. तो डोंबारी काय करायचं माहिती का? दगड घ्यायचा, पाठीला लावायचा, इकडून लावला की तोंडातून दगड काढायचा. हो, ह्या कानातून पेन घातलं की ह्या कानातून काढायचं. लोक त्याला बघायचे, पैसे टाकायचे. कोणाला? डोंबाऱ्याला. त्या डोंबाऱ्याला भरपूर मालामाल जमली. आणि संध्याकाळी त्यांनी शेवटचा एक खेळ ठेवलेला होता. कोणता माहिती का? सगळ्यात मोठा खेळ. एक म्हैस आणली मोठी आणि चौकात ठेवली आणि त्यांनी सांगितलं आज असा खेळ आहे, मी या म्हशीच्या गोंड्यातून घुसणार आणि तोंडातून निघणार. काय? म्हशीच्या गुंड्यातून घुसणार आणि तोंडातून निघणार. लोकांना ते एवढा आनंद झाला. लोक नोटच घेऊन आले. कुणाला? डोंबाऱ्याला. डोंबारी लय हवे. सगळी गर्दी चौकोनी बाजूनी जमली. डोंबाऱ्याचा खेळ सुरू झाला. लोक पैशाचा पाऊस पाडायला लागले. पण एक म्हातारी रानात गेलेली होती. तिने रानातलं सगळं सरपण गोळा केलं. काय? सगळं सरपण गोळा केलं आणि डोक्यावर टाकलं आणि नीट गावच्या दिशेने निघाली. गावच्या वेशीत आली. तिला सगळं समोर गोंधळ दिसला, गर्दी दिसली. म्हातारी म्हणली हा रोज मेला येतो आणि खेळ लोकांना दाखवतो, पैसे घेऊन जातो. कोण? डोंबारी. म्हातारी म्हणजे आज याचा बेतच बघू काय. म्हातारी सरपण आणायला गेली, सरपण घेऊन आली आणि त्या सरपणावर होता तिच्या डाव खाली. काय होता? डाव खाली. आणि डाव खरेल महत्व असे, ज्याच्याकडे डाव खरेल आहे त्याला नजरबंदी होत नाही. हो, डाव खरेल तिच्या त्या काट्या कुपट्यात सरपणात होता. तिने
त्या गर्दी पुढे म्हातारी आली आणि तिने 4 लोकांपासून अशी रोड केला आत जायला. तिने बघितलं, वाट केली आणि वाट केली, डोक्यावर सरपण आणि पुढे तो वाटायचा, मी आता म्हशीच्या गुंड्यातून घुसणार आणि तोंडातून निघणार, डोंबरी बोंबायचा. सगळे लोक पैसे द्यायचे. त्या म्हातारीने बघितलं, मेला मुर्दा 4 दिवसासाठी गावात आला. लोक इथं कष्ट करून पैसे कमवतात आणि लोकांची नजर बंदी करतो, पैसे कमवून घेऊन जातो, लोकांना सांगतो गुंड्यातून घुसणार तोंडातून निघणार आणि हो मेला मागच्या 2 टांगड्यातून घुसतो, पुढच्या 2 टांगड्यातून निघतो आणि लोकांकडून पैसे घेतो. कुणी पाहिले? म्हातारीने पाहिलं. म्हातारी अशी चावताळी धावली की नाही, सगळ्या लोकांना बोंबलू सांगायला लागली, अहो याचं काय ऐकू नका, लोकांना पंचवितो, लोकांकडून पैसे काढतो, लोकांना लुबाडितो, हा म्हशीच्या गुंड्यातून घुसत नाही, तोंडातून निघत नाही, मागच्या टांगड्यातून घुसतो, पुढच्या टांगड्यातून निघतो, तुम्ही याला खुशाल पैसे देता, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, जरा ध्यान धरा. आता ती म्हातारी बोंबलू सांगती. अख्खी जमलेली लोक त्या म्हातारीचं ऐकतील का डोंगराचं ऐकतील? हा, कोणाचं ऐकतील? डोंगराचंच ऐकतील, म्हातारीचं ऐकतील का? नाही. माझी श्रीपाद नावाची म्हातारी अख्ख्या या महाराष्ट्रामध्ये बोंबलू सांगत होती, पण कोणाचं ऐकलं? ऐकलं का? कुणाचं ऐकलं राजाने? एक जर कोकिळा असेल आणि 10 कावळे जर बसलेले जर असतील तर एक कोकिळा सुंदर गायन करते आणि 10 कावळे भेसूर वरडतात. ते कावळे त्या कोकिळेचा आवाज झाकतील का आपला आवाज बदलतील? आपला आवाज बदलू शकत नाही, तिचा झाकतील, पण काही काळानंतर ती कोकिळा सुंदर गाणार आणि हे वरडून गप्प बसणार. हो, तशी माझी श्रीपाद नावाची कोकिळा होती ना राजांना, ओरडू सांगितलं. बाकीच्या 2 कावळ्यांनी आवाज झाकण्याचा प्रयत्न केला, पण आवाज झाकता आला का कोणाला? अहो नाही, अजिबात नाही. का? सत्य कधी डरत नाही. आई वडिलांनी दिलेलं पुरत नाही, गावाने दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, समुद्र कधी भरत नाही. आणि एवढं सगळं सांगून तुमच्या डोसक्यात शिरत नाही. तुमच्या डोसक्यात कोण शिरत? हा, वरडू साधू संतांनी सांगितलं तरी कधी डोक्यात शिरत? कारण संतांनी जे तत्व दिलं ते तत्व असं दिलं ना, आई वडिलांनी दिलेलं पुरत नाही, सरकारने दिलेलं उरत नाही आणि संतांनी दिलेलं सरत नाही. आई वडिलांनी काय दिलं? आई वडिलांनी आम्ही जन्माला आल्याच्या नंतर वेगळं निघतानी, लग्न झाल्याच्या नंतर वेगळं निघतानी आई वडिलांनी आम्हाला काय दिलं? धान्य दिलं, मेथीची जुडी दिली, लसणाची जुडी दिली, कांदे दिले, तिखट मीठ दिलं. आम्ही वेगळं राहायला गेलो. काही दिवस गेल्याच्या नंतर 1 महिना वर्ष थकल्याच्या नंतर आम्ही परत फोन केला, आमचं धान्य संपलं, आम्हाला काय द्या, परत द्या. आई वडिलांनी दिलेलं पुरतच नाही. आई वडिलांनी जे दिलं ते पुरत नाही, सरकारचं दिलेलं उरत नाही. आता तुमचंच उदाहरण घ्या ना, सरकारने तुम्हाला लाडकी बहीण योजना सुरू केली. आता कोणाला वाटतं बंद व्हावं? कोणाला वाटतं बंद व्हावं? वाटतच नाही का बंद व्हावं. एखादी हत्याले मेला माझीच बंद केली. हो, आम्ही आतापर्यंत 25-30 हजार रुपये खाल्ले सरकारचे, पण आमचं असं वाटलं नाही आम्हाला की आता बंद झाले तरी पाहिजे. प्रत्येकाला अपेक्षा आहे, आई वडिलांनी दिलेलं पुरत नाही, सरकार